सकाळपासून हा प्रसन्न चेहरा दिसला का नाही आम्हाला? आणि असं काय केलंस की तुला लपावं लागलं? आणि लपलीस कुठे? होल्ड ऑन, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते, पण तुला या माचीचा चेहरा प्रसन्न वाटलाय, मला हेच फार आवडलंय. इट्स नाचीज. व्हॉटएव्हर. नाही, गेली कुठे होतीस? अरे मी कुठेही गेले नव्हते. तुमच्या आंबेगावात सकाळी कॉक कॉक असा एक आवाज आला, म्हणून मी खिडकी उघडून बघितली तर मस्त हिरवगार शेत दिसलं मला. म्हटलं पाटलांचं शेत बघून येऊया, म्हणून निघाले. एवढं मोठं शेत बघायला वेळ तर लागणार ना, म्हणून उशीर झाला. मग काय, आजही ड्युटीवर. मग काय, पोलीस म्हटल्यावर 24 तास आपल्या सेवेत. आहो मी बरं चल, मी येऊ, उशीर होतोय. बाय. तो शेड्यूल मेसेज कर. हो करतो. मिसेस ढाले पाटील. मग आज दोघांची डेट वगैरे नाही का? नाही, म्हणजे हे म्हणतील तसं. हे म्हणतील तसं. पाटीलची ना खरंच लॉटरी लागली आहे. काय ग संजू? हे संजू, तू अख्खं घर सोडून इथं काय बसलीस? अक्कानी बघितलं ना ते धुमाकूळ करेल. संजू, हे संजू, अक्का काय झालं? उठ. काय झालं तुला? ये इकडे बस इथं. काय झालंय? हा? रणजित खूपच चिडलाय का तुझ्यावर? बेबी मावशी, अहो हे चिडले असते ना तरी एक वेळ चालला असतो, पण ते नुसते गप्प गप्प आहेत. मी त्यांच्याशी बोलून गुत्तडा सोडवण्याचा लय प्रयत्न केला बघा, पण ते माझ्याशी 2 मिनिटं पण नाही बोलले. काल रात्रीपासून मी साधं त्यांना हॅपी बर्थडे पण नाही म्हणले हो. चल उठ, चल आपण पोलीस स्टेशनात जाऊयात. त्याचा राग त्याच्याकडं. ही काय वागायची पद्धत आहे होय बायकोशी? हा, चांगली फाईलावर घेते मी त्याला. अहो नाही बेबी मावशी, प्लीज नको. माती मी खाल्लीये, चूक बी आपणच करायची आणि शिक्षा केल्यावर तक्रार बी आपणच करायची. असं कसं जमायचं हो? आणि आज त्यांचा दिवस आहे, मला असं काही बी नाही करायचं ज्यांनी त्यांना अजून त्रास होईल. आपल्यावर इतकं प्रेम करणारा, इतक्या माया लावणाऱ्या माणसाच्या विश्वासाला जर आपण डाग दिला तर तो आपल्यावर राग धरू शकतोच की हो. आणि बेबी मावशी, तुम्ही नका काळजी करू. हा, मला थोडा त्रास झालाय, पण मी ठीक आहे. टोकाचा प्रेम करणारा माणूस जेव्हा टोकाचा राग धरतो ना, तेव्हा तो कसं वागल याची काहीच खात्री देता येत नाही बघ कोणाला. त्याचीच जास्त भीती वाटते बघ बाळा मला. भैयासाहेब, भैयासाहेब, ताईसाहेबांनी सांगून देत का तुम्ही आलात म्हणून? नको. वेलकम 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 जावई बाप. कसं आहे संजू बाळा?
एसीपी रणजितराव ढाले पाटील, राया गोजमकुंडे, लय ताकदवान माणूस. एवढा ताकदवान माणूस आहे की एसीपीची बायको डायरेक्ट त्याच्या ऑफिसमध्ये येते त्याच्या मर्जीनं, आणि तिला यावं लागतंय. इतका ताकदवान. बारच्या पेपर्सवर सही मिळवून देतो म्हणून मामासाहेबांनी सामंतकडून पैसे घेतले. मी नाही म्हटल्यानंतर त्यांनी तुला प्रेशराईज केलं. संजू, हे सगळं असंच घडलंय. यात काहीच खोटं किंवा काहीच लपवलेलं नाहीये संजू. ओहो पाटील, आज घरी का तू? आलो आज लवकर. माझा प्रश्न समजला नाहीस तू. तू आज घरी का? वाय? गुन्हा आहे तो. म्हणजे काय पाटील, तू पण ना. मला वाटलं तू संजूला घेऊन परस्पर कुठेतरी बाहेर गेला असशील. जोरदार डेट नाईट वगैरे असेल तुमची. ओ, काय मग संजीवनी बाई? नाही, नवरा जेव्हा कामावर गेला असेल ना तेव्हा ठीक आहे, पण आता बघ पाय वर करून बसला होता तो. ये सरासर नाइंसाफी. आज तो डेट नाईट बनताय यार. ही तू याच्याशी फार चांगलं नको वागूस. हा, डोक्यावर मिऱ्या वाटेल तो तुझ्या. काय यार पाट. कुठे गेला? आय थिंक माझी चावचाव ऐकून तो इरिटेट झालाय बहुतेक. त्याला फ्रेश होऊ दे, मग मी घेते त्याची खबर. ओके? मारते काय मंद? मैत्रिणी म्हणून एकच बुक्का मारलाय. संजीवनी असते ना तर तुझ्याच पोलीस स्टेशन मध्ये उलट टांगून मारलं असतं मी तुला. व्हॉट्स रॉंग पाटील? मागच्या वेळेला आपण भेटलो तेव्हा तुम्ही जसे होतात तसे आता वागत नाही आहात. अँड क्वाईट फ्रँकली तुला हे असं वागणं सूट नाही करत. त्यामुळे तू का त्या बिचारीला त्रास देतो? एनिवे, तुझं काम कसं चाललंय? माझा विषय नको बदलू. मी आल्यापासून बघतेय तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत. ती तुझा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलतेय. तू तिच्याशी 4 शब्द प्रेमाने बोलावेस म्हणून सतत तुझ्या मागे पुढे करत असते ती. आणि तू, वाय यू ऍक्टिंग सो प्राइसी पाटील? तुमच्यात काही भांडणं वगैरे सुरू आहेत का? भांडण नाहीये. भांडण असतं ते एव्हाना मिटलंही असतं. हे त्यापेक्षा जरा जास्त सिरियस आहे. व्हॉट? आय डोंट बिलीव्ह दिस.
रणजित भाऊजींचा वाढदिवस आहे ना आज, आणि आमच्या धाकट्या जाऊबाई घरातच होय. हा, काही स्पेशल प्लॅन बिन नाही केला वय? हा, नाही म्हणजे हे घरातच आहे, पण बाहेर जाण्याबद्दल काही बोलले नाही. असं कसं होईल? हा, ती रणजित भाऊजींची मैत्रीण आली ना, काय नाव तिचं? विभा. हा, विभा. म्हणून काही प्लॅन केला नसेल त्यांनी, नाहीतर काय म्हणा, तुमच्या राजा राणीचा संसार म्हणजे एक मोठी पार्टीच आहे की. मग आजच्या दिवसाचं काय महत्व आहे? म्हणून पाहुण्यांसाठी वेळ द्यायचा या कारणामुळं काही प्लॅन झाला नसेल तुमचा. रणजित भाऊजी नशीबवान आहेत बरं का. काही माणसांच्या बाबतीत काय होतं, त्यांची आपली माणसं सतत घराबाहेर असतात, पण काहींच्या बाबतीत असं होत नाही बरं का. त्यांची बाहेरची माणसं सुद्धा घरात येऊन राहतात, अगदी घरातल्या सारखं. म्हणजे 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 काय नाही हो. आता हेच घ्या की, तुमचे आई डॅडी आपल्याकडे येऊन राहिले होते, राहून खाऊन पिऊन गेले की नाही, तुमची ती मैत्रीण येत जातच असते आपल्याकडे. आणि आता ही रणजित भाऊजींची मैत्रीण आली आहे, विभा. लई खास मैत्रीण आहे भाऊजींची. आम्ही लग्न करून घरात आल्यापासून बघतोय तिला. फार जुनी मैत्रीण आहे. आता पण दोघं टेरेसवर गुलू गुलू बोलत बसले असतील. नाही नाही म्हणजे वाऱ्याला बसले असतील दोघं, रणजित भाऊजींचा बर्थडे सेलिब्रेट करत, एन्जॉय करत असतील. तुम्ही पण जावा की, तुम्ही पण एन्जॉय करा रणजित भाऊजींचा बर्थडे. काय हो? पाटील, मला ना तू समजूतदार वाटत होतास. तू डोक्यावर पडलायस का रे? व्हॉट द हेल इज रॉंग विथ यू? तू इतका सेल्फ सेंटर्ड कसा वागू शकतोस? अँड आउट ऑफ ऑल द पीपल आय नो तू असं करतोयस. मी सेल्फ सेंटर्ड वागतोय? हो, सौजन्य म्हणून हा शब्द वापरला, नाही तर खरं तर अजून वाईट शब्द वापरता आला असतं मला. वापर ना मग. हा कॉमन सेन्स आहे पाटील. तुमचं हे जे काही रामायण घडलं त्यात सगळ्यात जास्त सफरर कोण आहे असं तुला वाटतं? कोण म्हणजे? विभा, खोटं माझ्याशी बोललं गेलंय. तू हेल्वीत खोटं तुझ्याशी बोललं गेलंय. कोण आहेस तू? नाही, कोण आहेस तू? सगळ्यात जास्ती सफर कोणी झालं असेल ना पाटील, तर ती तुझी बायको आहे, ती संजू आहे. तू नाही काय म्हणतोयस? त्या बिचारीच्या वडिलांनी तिला इमोशनल ब्लॅकमेल केलं तरी तिने तुझी तत्व जपली. तिने एकदा तरी कन्व्हिन्स केलं का रे तुला त्या पेपर्सवर सही करायला? केलं का कन्व्हिन्स? का केलं असेल तिने असं? सांग ना, का केलं असेल तिने असं? कारण तिला माहित होतं की तू कायद्याच्या चौकटी बाहेर काहीही करणार नाहीस. इनफॅक्ट तिने तुझी तत्व तुझ्यापेक्षा जास्ती जपली आहेत. नवऱ्याची तत्व जपायची प्लस वडिलांना तोंड द्यायचं, हे सगळं एका वेळेस करणं काय सोपं वाटतं का रे तुला? आणि बरं, ह्या सगळ्या परिस्थितीतून तिने मार्ग काढून 60,000 रुपये एक रकमी उभे केले, तेही स्वतःच्या जीवावर, तुझ्या नाही.
स्वतःच्या जीवावर पाटील. आणि त्या वडिलांचं देणं फेडलं, तेही अशा वडिलांचं. आणि हे सगळं तिने एकटीच्या जीवावर केलंय. विभा, हाच तर प्रॉब्लेम आहे. मला सांगितलं असतं तर मी काय केलं असतंस? पैसे दिले असतेस ना. पण त्याआधी जाब विचारला असतास ना. तिला नाही. तिच्या वडिलांना विचारलं असतास. हेच तर तिला नको होतं. तिच्या वडिलांनी त्या माणसाकडनं पैसे घेऊन ऑलरेडी तिला लाज आणली होती. पाटील, 1 मिनिटं तिच्या जागेवर उभं राहून विचार कर ना. आणि कुठल्या मुलीला असं वाटेल रे की आपल्या नवऱ्यासमोर आपल्या वडिलांची रेप्युटेशन वाईट व्हावी? एकीकडे तिने तिच्या वडिलांचा मान ठेवला, तुलाही कसली झळ पोचू दिली नाही, तुझी तत्वही जपली. आणि या सगळ्याच्या बदल्यात तू तिला काय दिलंस? कोल्ड ॲटिट्यूड दिला. आणि हा ॲटिट्यूड कधी देतोयस तू? तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी. त्या दिवशी तिची सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे तुला आनंदी ठेवणं. त्याच दिवशी तू तिला गिल्ट देतोय साल्या. अहो, तुम्ही घरी कधी येणार आहे? मी जरा कामात आहे, घरी यायला वेळ लागेल. अहो, पण ते 12 वाजलेत ना हो आता. मग काय प्रॉब्लेम? नाही, हा म्हणजे ते हे. आय एम बिझी राईट नाव, घरी आल्यावर बोलतो. अहो, पण ते हॅपी. तुझ्यासाठी नसेल, पण तिच्यासाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे पाटील. तुला माहितीये, काल मी तुझ्या आधी जेव्हा घरी पोचले ना, तेव्हा ती बिचारी एकटीच सोफ्यावर वाट बघत बसली होती, कुडकुडत, आणि तेही फक्त तुला विश करायला. ते मेणबत्त्या पेटवायचं राहिल्या. बघू उद्या. ठीक आहे. अहो, संजू, मी खूप दमलोय, उद्या बोलू. अजून काय राहिलं? अहो, मी तुम्हाला साधं बर्थडे विश पण नाही केलं. यार, मला वाटला होतास ना, तितका काही भारी नाही निघालास तू पाटील. मागच्या वेळेला आपण भेटलो होतो तेव्हा असं वाटलं होतं की या रांगडा पाटल्याच्या आयुष्यात थोडा रोमॅन्स आलाय, पण तू तर ढ निघालास रे. असं नाहीये विभा, माझंही तिच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. मग ही पद्धत आहे तुझी प्रेम असलेल्या माणसांची वागण्याची? आज उसकी डिनर डेट बनती थी, लेकिन पाटिल तुमच्या लग्नानंतरचा हा फर्स्ट बर्थडे होता तुझा पाटिल. त्या बिचारीने राबून काय मस्त केक केला होता आणि तो खरंच फॅन्टास्टिक होता. मी मगाशीच खाल्लाय. तो कापायचेही कष्ट घेतले नाहीस ना तू? रंजा, ऐक ना, तुझ्यासाठी ना संजूनी काल केक केला होता बघ. रात्रीच कापायचा विचार होता. मी तुझी बायको असते ना, तो तुला इथनं लाथ मारून खाली फेकून दिलं असतं.
करेक्ट आहे विभा तुझं. आय थिंक यू आर राईट. डोंट थिंक, आय नो आय एम राईट. पाटील, एवढं सगळं बोलून तू इथे शुंभासारखा उभा राहणार आहेस का? अरे जा, तिला सॉरी म्हण. कमॉन यार पाटील, तिला जवळ घे आणि तिला सांग की तुमच्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे मिटलेत म्हणून. विभा यार, तू नसतेस तर काय झालं असतं माझं? असंच गेंड्याच्या कातडीसारखं राहिला असतात. अजून काय? काय बोललीस म्हणजे?